कॉकरोच जनता पार्टीकडनं क्या बोलती पब्लिकच्या माध्यमातून देशभरातील जनतेचे प्रश्न मांडण्याची आता जोरदार तयारी सुरू झाली आहे। मात्र हे अभियान सुरू होण्याआधीच सीजेपीच्या कार्यपद्धतीवरून वाद पेटलाय। गुजरातचे मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या यांनी सीजेपी डेमोक्रेटिकची भूमिका घेत अभिजित दिपके यांच्या नेतृत्वावर आणि निर्णय प्रक्रियेवर गंभीर सवाल उपस्थित केलेत। घरासमोर आंदोलन, त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि आता पोलिसांच्या कथित अपमानाच्या मुद्द्यावरून पोलीस बॉईज संघटनाही आक्रमक झालेत। म्हणजे क्या बोलती पब्लिक सुरू होण्याआधी सीजेपी भोवती क्या बोलते कॉकरोच असा प्रश्न उपस्थित झालाय। नेमका काय आहे वाद, पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात कॉकरोच जनता पार्टी एक नेशन वाईड कॅम्पेन करेल। त्या कॅम्पेनचं नाव असणार आहे क्या बोलती पब्लिक। शिक्षण, बेरोजगारी, न्यायव्यवस्था आणि माध्यम स्वातंत्र्यासारख्या प्रश्नांवर जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीकडून क्या बोलती पब्लिक अभियान राबवलं जाणार आहे। मात्र जनतेचे प्रश्न ऐकण्याआधीच कॉकरोच जनता पार्टीच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झालेत। गुजरातचे मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या यांनी अभिजित दिपके यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत महत्त्वाच्या निर्णयांमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींनाच सहभागी करून घेतलं जात असल्याचा आरोप केलाय। कोर कमिटी आणि निर्णय प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन मतदानाची मागणी करत दोघांनी आधी अभिजित दिपके यांच्या घरासमोर आंदोलन केलं। आता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। सबकी राय लिए बगैर, इंटरनल डेमोक्रेसी के बगैर, ट्रांसपेरेंसी के बगैर आप अपने सिलेक्टेड दोस्तों का आंदोलन बना दोगे? क्या आपको इतनी जल्दी क्यों थी? आप सबकी मीटिंग करके, सबकी राय लेके, हर राज्य के प्रोटेस्टर के 5 प्रतिनिधि बुलाकर सारे देश के अलग अलग राज्यों के 5-5 प्रतिनिधियों की टीम बना के इसको देश की मूवमेंट बनाते, ताकि हर राज्य को भी नेतृत्व मिलता और एक बड़ी मूवमेंट बनती। आपको नेशनल कोर कमेटी 8-10 लोगों की, अपने लोगों की बनानी है, बाकी सब लोगों को प्राइवेट लिमिटेड कंपनी बनाकर जब कॉल दो तब डंडे खाने बुलाना है क्या? जब पेपर लीक जब हुआ था तो पेपर लीक कौन लोग कराते हैं? पेपर लीक वो लोग कराते हैं जो बिना मेहनत किए, अपने मेरिट पे बिना मेहनत किए वहाँ तक पहुंचना चाहते हैं। उनको कोई मेहनत नहीं करना। तो हम वहाँ पे भी मेरिट की बात की थी, जब इस्तीफा की बात की थी तभी भी मेरिट की बात की थी कि मेरिट से वहाँ पे आने चाहिए बच्चे, तब जाके हमने इस्तीफा लिया। तो ये मेरिट से जब सिलेक्शन की बात हो रही तो वहाँ वो मेरिट कहाँ चला गया? आखिर वो मेरिट कहाँ गुम हो गया? वो पारदर्शिता कहाँ चली गई? वो समानता कहाँ चली गई? हम पूछते हैं अभिजीत दिपके से कि इस समय वो बताए कि पारदर्शिता, ये अकाउंटेबिलिटी, ये ट्रांसपेरेंसी अब कहाँ चली गई? मागण्या मान्य होईपर्यंत अन्न पाण्याचा त्याग करून उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका मनीष ब्रह्मभट आणि राहुल पांड्या यांनी घेतलेली आहे। मात्र या आरोपांवर कॉकरोच जनता पार्टी किंवा अभिजित दिपके यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही। दरम्यान अभिजित दिपकेंभोवतालचा वाद आणखी वाढला असून त्यांचे वडील भगवान दिपके यांच्या संपत्तीची आणि अभिजित दिपके यांच्या अमेरिकेतील शिक्षणाच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र या सर्व बाबी सध्या आरोपांच्या पातळीवर असून त्याबाबत अधिकृत चौकशी किंवा निष्कर्ष समोर आलेला नाही। यासोबतच या वादामध्ये आणखी एक मुद्दा दाखल झालाय। अभिजित दिपके यांच्या घराबाहेर सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाला त्यांनी घराबाहेर काढल्याचा आरोप करण्यात आलाय। याच मुद्द्यावरून आता पोलीस बॉईज संघटनाही आक्रमक झाली आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत अभिजित दिपके यांना देण्यात आलेलं पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी केली आहे। तसंच पोलिसांची माफी मागावी अशीही मागणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्री, गृहमंत्री त्यांना मी सगळ्यात पहिले एक विनंती करतो की ह्या झुरळाचं जे पोलीस संरक्षण दिलेलं आहे ते सर्वात पहिले काढून घ्यावे। नसता महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना त्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठेही फिरू देणार नाही। त्याच्या तोंडाला काळीमा फासल्याशिवाय महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना कधीही चुपचाप बसणार नाही। अभिजित दिपके यांनी संबंध पोलीस बॉयज असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना एक सांगायचं आहे की त्यांनी पोलीस कुटुंबाची लवकरात लवकर माफी मागावी, त्या अधिकाऱ्याची माफी मागावी, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही कुठेही फिरू देणार नाही। तो आरेतुरे म्हणजे हर्रेतुरे केल्यासारखं केलं। कमीत कमी वयाचं भान ठेवायला पाहिजे होतं अभिजित, तू की वडिलाच्या वयाचे आहे तुझ्या पोलीस ऑफिसर ते, आणि तू त्यांना म्हणतो मध्ये कसे आले आणि हे काय ऐकलं गेलं। आणि हे असं नाही की हे सगळ्या मीडियावर म्हणजे सगळ्या चॅनलवर नॅशनल टीव्हीवर सुद्धा बघितलं तरी अभिजितचं हे चुकलेलं आहे। आणि आमची मागणी राहील की याचं पोलीस प्रोटेक्शन काढून घेण्यात यावे, अन्यथा आम्ही त्याच्या घरासमोर लवकरात लवकर आंदोलन करणार आहोत।
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा पोलीस बॉईज संघटनेनं दिलेला आहे. अभिजित दिपके यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, तसंच त्यांच्या तोंडाला काळं फासू अशी भूमिका संघटनेनं घेतली आहे. मात्र आंदोलनाच्या नावाखाली दिले जाणारे असे इशारे कायदा हातात घेण्याचा प्रकार ठरू नयेत हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं एकीकडं क्या बोलती पब्लिकच्या माध्यमातून जनतेचा आवाज बनण्याचा दावा, दुसरीकडं कॉक्रोच जनता पार्टी डेमोक्रॅटिक कडूनच कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यपद्धतीवर सवाल, तिसरीकडं अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांची संपत्ती आणि अमेरिकेतील शिक्षणाच्या आर्थिक बाजूबाबत चौकशीची मागणी करणारे आरोप आणि चौथीकडं पोलिसांच्या कथित अपमानावरून पोलीस बॉईज संघटनेचा आक्रमक पवित्रा. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पार्टी भोवतीचं राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलेलं आहे. त्यामुळं क्या बोलती पब्लिक सुरू होण्याआधीच कॉक्रोच जनता पार्टी काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.